नवी मुंबई पालिकेविरोधात कामगारांच्या वतीने उपोषण करण्यात आले। उद्यान विभाग कामगारांना वेतनवाढ मिळावी आणि यासोबतच उपोषण करत कामगारांची आता महत्त्वाची मागणी समोर उद्यान विभागाच्या कामगारांनी नवी मुंबई पालिकेविरोधात उपोषण सुरू केले। उद्यान विभागाच्या कामगारांना वेतनवाढ मिळावी यासाठी हे उपोषण करण्यात आले। आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून पुढच्या सोमवारपर्यंत आमचा प्रश्न सुटला नाही तो उपोषण तीव्र करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला। साधारण 750 कामगार या ठिकाणी कामाला पाहिजेत। आज प्रत्यक्षात 500 पेक्षा कमी कामगार या ठिकाणी कामाला आहेत। दर महिन्याला 200 पेक्षा जास्त कामगारांच्या वेतनाचा अपहार होत आहे। आज जे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत ते साधारण 40 कामगार सेवानिवृत्त कामगार आहेत आणि त्यांच्या वारसांना किमान वेतन द्या ही आमची मूळ मागणी आहे। आज त्यांच्या वारसांना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत फक्त 12,000 रुपये पगार दिला जातोय। एका कामगाराच्या नावाने 27,000 रुपये पगार काढला जातो आणि कामगाराला फक्त 12,000 रुपये दिले जातात। उरलेले 15,000 रुपये काय होतात याची चौकशी करा आणि आमच्या या कामगारांना पूर्ण पैसे थकबाकीसहित पैसे द्या या मागणीसाठी आज मी इथे उपोषणाला बसलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।